नागपूरच्या गुलशन नगर परिसरात पेन्शन आणि मालमत्तेच्या वादातून एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। माहितीनुसार तुळशीबाई गायगुवाल यांना 2 मुली आणि 3 मुले असून त्यांच्या पेन्शन व मालमत्तेवरून कुटुंबात वाद सुरू होता। 20 जुलै 2026 रोजी रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान मृतक अभिषेक धुर्वे हा लक्ष्मी लालाजी पटेल हिच्याशी बोलण्यासाठी गेला होता। त्यावेळी लक्ष्मी लालाजी पटेल, दीनानाथ निर्मारकर आणि संतोष गोवर्धन गायगुवाल यांनी मिळून अभिषेकला लाकडी दांडा, स्टिक आणि क्रिकेट बॅटने बेदम मारहाण केली। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला प्रथम मेयो आणि त्यानंतर मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृतकाचा भाऊ सागर धुर्वे यांच्या तक्रारीवरून संबंधित तिघांविरुद्ध गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे। गुलशन नगरमध्ये एक परिवार राहतो, तुलसीबाई गायगुवाल। तिला 2 मुली आणि 3 मुलं आहेत। हा परिवार एकत्र तिथे राहतो आणि तुलसीबाईच्या नावावर असलेलं घर आणि तुलसीबाईला मिळत असलेला पेन्शन यावरून, याच्या पैशाच्या वादावरून त्यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद होता। काल दिनांक रोजी 20/7/26 रोजी रात्री 10:30-11 वाजता दरम्यान यातील मृतक अभिषेक धुर्वे हा संबंधित जमिनी व प्रॉपर्टीच्या वादासंबंधी बोलणी करण्यासाठी तुलसीबाईची मुलगी लक्ष्मी लालाजी पटेल हिच्यासोबत बोलणी करण्याकरता गेला होता। तेव्हा त्यांच्यात वाद होऊन लक्ष्मी लालाजी पटेल, दीनानाथ कर्लूराम निर्मारकर आणि संतोष गोवर्धन गायगुवाल या तिघांनी मिळून त्यांना लाकडी दंडा, एक टिकस आणि क्रिकेट बॅट यांनी मारहाण करून त्याला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्यांना मेयो आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान अभिषेक धुर्वे याचा मृत्यू झालेला आहे। अभिषेक धुर्वेचा भाऊ सागर धुर्वे याच्या रिपोर्टवरून आम्ही आरोपितांविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे।